पण कोथरूडमधल्या त्या मुलींना आता न्याय मिळताना दिसतोय, कारण या संदर्भात आता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेले आहेत। आदेश तसे देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता पोलीस या संदर्भात 8 जणांविरोधात कोर्टाच्या आदेशानंतर किंवा गुन्हा दाखल जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूडमधल्या मुलींना न्याय मिळालाय। मुलींच्या याचिकेवर निर्णय न्यायालयाने दिला आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले। पोलिसांना कोर्टाने चांगलं सुनावलं। पोलिसांनी आपली ओळख न सांगता घरात जबरदस्ती घुसून मुलींची तपासणी करून जातीय आधारावर अपमान केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि याच प्रकरणावर कोर्टाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि आता 3 महिन्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आल्यानं मुलींच्या या लढ्याला यश आलंय। कोथरूड प्रकरणी कोर्टाने निरीक्षण नेमकं काय नोंदवलेलं आहे आपण बघूया आणि आदेश काय दिलेत तेही बघूया। 6 पोलिसांसह 8 जणांविरोधात गुन्हे दाखल करा। पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये गेले, ओळख न देता घराची तपासणी केली। पोलिसांनी महिला आणि तिच्या मैत्रिणींना जातीवाचक शिवीगाळ करत अपमान केला। पोलिसांनी महिला आणि मैत्रिणींचे मोबाईलमधले फोटोही काढले। पोलीस तासाभरानंतर पुन्हा गेले आणि मुलगी तिच्या मैत्रिणीला मारहाण केली। पोलीस ठाण्यात नेलं। पोलीस ठाण्यातही मुलगी आणि मैत्रिणींना जातीवाचक शिवीगाळ झाली, मारहाण करण्यात आली। एका पोलिसाने तर मुलीचा शारीरिक छळही केला। तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, तर पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा तरुणींचा आरोप आहे। या घटनेविरोधात आंदोलन उभं राहिलेलं। पोलीस आयुक्तालयासमोर तरुणींसह अनेकांनी ठिय्या दिलेला होता। त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तरुणींवरच गुन्हा दाखल झाला। तरुणींची पुणे सत्र न्यायालयात मग त्यांनी धाव घेतली। पोलिसांवर गुन्हे दाखल करून सीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास करावेत असे आदेश देण्यात आले। तर कोथरूड प्रकरणी पीडित मुलींसंदर्भात कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत, कारण त्यांच्यावरही कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ होणार का हा प्रश्न विचारला जातो। रुपाली चाकणकर यांनी पीडित मुलींचं नाव घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केली होती। त्यानंतर मुलींनी पोस्ट डिलीट करण्याची विनंती रुपाली चाकणकरांनी केली, मात्र पीडितेच्या विनंतीनंतरही चाकणकर यांनी ती पोस्ट डिलीट केली नाही। त्यामुळे रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या पीडित मुलींनी केलेली आहे। म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये क्रिमिनल डिफेमेशन आहे। एखाद्या SC ST कम्युनिटीच्या मुलीवरती जेव्हा विनयभंग होतो आणि त्या मुलीचं नाव जर एखाद्या पदावर असलेल्या अधिकारी किंवा कोणी पदसिद्ध जर असतील तर त्यांनी जर नाव केलं जाहीर, तर क्रिमिनल डिफेमेशन सारखं सेक्शन लागतं आणि ह्या मुली ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अनुसूचित जातीच्या असल्यामुळे क्रिमिनल डिफेमेशन आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन अंतर्गत रुपालीताई चाकणकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल। त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं लीगल मार्गदर्शन घेणार आहोत। दरम्यान गेल्या काही काळामध्ये रुपाली चाकणकर आणि वाद असं एक समीकरणच जणू पाहायला मिळते। आपण एक नजर टाकूया। तर कोणकोणते असे मुद्दे होते ज्यामुळे रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यासंदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात वाद निर्माण झालेला? कोथरूड प्रकरणी पीडित विद्यार्थ्यांची नावं सोशल मीडियावर लिहिल्यानं हा वाद निर्माण झाला। त्यांनी तशी पोस्ट केली होती। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्य ही वादात आलेली। याशिवाय वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तक्रारीची महिला आयोगाने योग्य वेळी दखल न घेतल्याचा आक्षेपही घेण्यात आलेला। तर मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे प्रकरण योग्य पद्धतीने न हाताळल्याचाही आक्षेप समोर आलेला होता। तेव्हाही त्या संदर्भात चर्चा पाहायला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।